धन्यवाद. सर्वप्रथम मी ज्यांच्या प्रेरणेमुळे या घडलो त्या सर्व महामानवांना आणि माझ्या शिक्षकांना अभिवादन. आजचा हा सत्कार सोहळा नाही आहे, हा स्नेहमिलन सोहळा आहे. आणि या खास कार्यक्रमाकरता आलेले आमचे मोठे बंधू डॉक्टर विकासदादा, आमचे मित्र डॉक्टर संजय उगेमुगे, माझी सहधर्मचारिणी नम्रता, कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद पाकडे, गडकरी साहेब मुद्दाम या कार्यक्रमाकरता उपस्थित होते आणि या कार्यक्रमाकरता सर्व दूरदूरून आलेले आपण सर्व मान्यवर उपस्थित, शाळेचे माजी विद्यार्थी, मंत्री, पत्रकार मित्र, शिक्षक, दिल्लीवान सर आहेत, चुटकरे सर आहेत आणि इतर आहेत, माझ्या कुटुंबाचे मेंबर शिरीष आहे, प्रबोध आहे, माझे क्लासमेट्स, श्रीकृष्ण, या कार्यक्रमानिमित्त आपलं मनोगत व्यक्त केलं आणि मुंबईहून आले प्रेमानंद गजवी, गोपाळ बेले, मधु व्यास, सुरेश जुर्मुरे, शांत सपाटे आणि विभाताई. आज एक दिवस काही दिवस आधी विकासचा फोन आला आणि विकास बोलला की तुझ्याशी भेटायचं आहे. मला वाटलं शाळेबद्दल काही असेल बोलायचं, शाळेबद्दल बोलायचं. म्हटलं या आपण बसू. विकास, भारती बहिणी आणि अरविंद आले आणि चर्चा झाली. त्यांनी असा काही कार्यक्रम करायचा आणि म्हटलं ते सत्कार करणं महत्त्वाचं नाही आहे. बऱ्याच दिवस माजी विद्यार्थी म्हणून एकत्र भेटलो नाही, तर म्हणून त्या कार्यक्रम आपण करू आणि मी त्या कार्यक्रमाला येईल आणि सगळ्यांशी भेट होईल आणि त्यानिमित्तानं आपण काहीतरी नवीन विचार करू शकतो का, नवीन प्लॅनिंग करू शकतो का, याचा एक आपण त्याच्याबद्दल विचार करू. या संदर्भात शाळेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी बरेच अचिव्हमेंट्स केले, मोठ्या मोठ्या अचिव्हमेंट्स आहेत. त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. जेव्हा जेव्हा शाळेबद्दल आपण बोलतो तेव्हा जे संस्थापक सदस्य आहेत 6 लोक, त्यापैकी आमच्या शाळेत जे ज्या बाजूला असायचे त्यांचा जास्त संबंध यायचा. बाकडे सर, सपाटे सर, थोर सर आणि झाडे सरांचा. मला वाटते मी जेव्हा असं मागे बघून पाहतो आयुष्यात, तर असे काही इम्पॉर्टंट माइलस्टोन्स असतात. तर गावात राहणं, एका खेड्यात राहणं हा एक इम्पॉर्टंट माइलस्टोन. तिथे जन्म होणं, तिथे राहणं, तिथे वाढणं, तिथून 3 किलोमीटर पायी शाळेत जाणं आणि जीवन विकास विद्यालयासारखी शाळा आता साधारण 60 वर्ष झाली. मी पहिल्याच बॅचचा आणि आम्ही पहिल्या बॅचमध्ये काही होते सिनियर लोक. आता पद्माकर पत्रपाठ होते. आम्ही स्टुडंट असताना पद्माकर त्या विद्यार्थी जी संस्था आहे त्याचा स्नेहसन्मानित अध्यक्ष होता, गुलाबमनकर होते. आम्हाला फार अभिमान वाटायचा आणि पद्माकर तेव्हा खूप चांगलं गायचं. तर त्या सगळ्या ज्या जुन्या मेमरीज आहेत त्या सगळ्या आज अशा डोळ्यापुढे येतात. बाकडे सर चा नेहमी फोन यायचा. कुठलंही माझं पेपरमध्ये अचिव्हमेंट असलं किंवा माझं जेव्हा
ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष, जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली तेव्हा बाकडे सर त्या कार्यक्रमाला होते, विकास दादा पण होते. आणि ते आवर्जून यायचे कार्यक्रमाला किंवा फोन करायचे. यावेळेस जेव्हा पद्मश्री मिळाला तेव्हा बाकडे सरांचा फोन आला होता. आणि गोपाल आणि आम्ही म्हटलं की आपण जाऊन उमरेडला जाऊन बाकडे सरांना भेटू, तर ते त्या कार्यक्रमाला व्यवस्थित राहून गेलं. स्नेहसंमेलन आलं की झाडे सर त्यांचं नाटक बसवणं, बँड वाजवणं आणि ते बासरी वाजवणं. तर झाडे सर नेहमी त्या पहिल्या रांगेमध्ये आम्हाला बासरी घेऊन उभं करायचे, त्याच्यावर ते ट्रेनिंग द्यायचं. आणि एक वेगळ्या तेव्हापासून मला म्युझिकमधला इंटरेस्ट त्यांनी इन्कल्केट केला. शाळा सुटली आणि बासरी सुटली. तसंच मी जेव्हा शाळा संपली तेव्हा तो सर म्हणाले की आता शिका, जेवढं जास्त येईल तेवढं शिका, पण राजकारणापासून दूर राहा. तो सर मिळाले. आता सगळ्यांना असा दिला सल्ला की माहीत नाही. आम्हाला तेव्हा गोपाळबली इतकं चांगलं बोलायचा. माझा एक काही दिवसापूर्वी एक तिथला स्टुडंट, एक डॉक्टर खान म्हणून भेटले. ते म्हणे का आम्ही तुला लहान तेव्हापासून ओळखतो, कारण तू आणि गोपाळ बेले तुम्ही शाळेतला कुठलाही कार्यक्रम असो, जयंती असो, हे भाषणं द्यायची तेव्हापासून ती स्वतःला एक्सप्रेस करायची ती सवय किंवा ती तो जो पाया शाळेतून मिळाला तो फार मला वाटतं महत्त्वाचा आहे की आपले विचार तुम्ही एक्सप्रेस करा. तेव्हा आम्हाला वाटत होतं की गोपाळ बेले मोठा लिडर होईल, पण तो गोपाळ बेले लिडर झाला नाही, तो डॉक्टर झाला. आणि जो लिडर होणार नव्हता शिरीष मला वाटतं अकॅडमीचा तो पॉलिटिक्समध्ये गेला. त्याला तो सरांनी काय सांगितलं माहीत नाही. तर जेव्हा आम्ही शाळेत होतो सपाटे सर तेव्हा ते शिक्षक संघाचे MLA झाले. आम्हाला फार अभिमान वाटायचा की आमचे सर, आमच्या शाळेचे सर पूर्ण शिक्षक संघाचे मुख्य आहेत आणि ते त्या MLA म्हणून तेव्हा निवडून आले. आणि नंतर शाळेतल्या अनेक शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, त्यांना आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा सन्मान झाला. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अतिशय अभिमानाच्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे हा जो शाळेतून आपण जे काही शिक्षण झालं त्याचा मला वाटतं पूर्ण आयुष्यात अतिशय चांगला इम्पॅक्ट दिसून येतो. आणि आपण जे काही आज आहे ते आम्ही त्यांच्या सरांकडे बघतो की बाकडे सर जेव्हा आम्हाला शिकवायचे, आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हापासून बाकडे सर असो, तोवा सर असो, सपाटे सर असो, जिताई सर असो, त्यांच्यात नंतरच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचं वजन 1 ग्राम कमी किंवा जास्त झालेलं मला आठवतं. ते तसेच दिसायचे, तसेच कपडे, तसेच टोपी, तसंच त्यांचं बोलणं, तसंच हस्ताक्षर चांगलं. बाकडे सरांचं, सपाटे सर अतिशय चांगलं हस्ताक्षर. अशा खूप आठवणी त्या शाळेच्या आहेत. दुसरा महत्त्वाचा टप्पा जो मी समजतो तो माझ्या इंटर्नशिपचा. आणि इंटर्नशिपमध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी घडल्या. त्यातली एक जी चांगली गोष्ट घडली ती की मी सोमनाथच्या कॅम्पला गेलो. आता जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मुलं जायचे श्रमसंस्कार छान सोमनाथ. आता तिथे साधारण घट्ट मुलं यायची, आम्ही जरा बारीक होतो. आणि तर त्यामुळे आम्ही ते श्रमसंस्कार छावणी सकाळी उठून तिथे श्रम करावं लागतं वगैरे म्हणायचे. तर मग मी इंटर्नशिप होईपर्यंत हिंमत जोडली की आपल्याला आता जायचंच आहे सोमनाथच्या श्रमसंस्कार छावणीमध्ये. तिथे गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की ही श्रमसंस्कार छावणी नाही आहे, ही मनसंस्कार छावणी आहे. याचं नाव निर्देश झालं पाहिजे. आणि तिथून तुम्हाला जे काही इन्स्पिरेशन मिळतं किंवा ज्या तुमच्या आयुष्यात जे बदल होतात तर ते अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि तेव्हापासून बाबा आमटे जे भेटले आणि बाबा आमटेंच्या आम्ही प्रेमात पडलो. आणि
आम्ही पूर्ण फॅमिलीच्या प्रेमात पडलो आणि काहीसे तेही आमच्या प्रेमात पडले. तर ते प्रेम आज ताब्यात सुरू आहे आणि त्या प्रेमाचं कुठेच मला वाटतं हे काही बरंचसं अचिव्हमेंट आज आहे. जेव्हा सोमनाथचा कॅम्प होता आम्ही परतीच्या प्रवासाला आनंदवरून आलो किंवा विकास दादाचं हे 1978ची गोष्ट आहे. विकास दादाचं नुकतंच लग्न झालं आणि विकास दादांना भेटलो होतं. मग विकास दादा मी सांगितलं विकास दादा की अच्छा म्हटलं हे आनंदवनचं इथे आहे विकास. मग मी म्हटलं ते हॉस्पिटल आहे. विकास दादा म्हणाले ते हॉस्पिटल नाही आहे. ही पहिली इंट्रॅक्शन. म्हटलं तिथे काही पेशंट म्हणजे ते पेशंट्स नाही आहे, ती माणसं आहेत. तर हे असे जे तुम्हाला मिळतात ना बोल ते तुम्हाला आयुष्यभर पुरतात. तर त्याच तेव्हापासून मग मी जेव्हा गेलो आणि परत जेव्हा न्यूरोहॉस्पिटल आलो तेव्हा खूप जवळचा संबंध असं नेहमीच वाटायचं की बाबांशी तासनतास आपण ते काय बोलतात ते आपण ऐकत राहावं. विकास दादाशी बोलताना ते काय बोलतो विकास दादाचं आपण ऐकत राहावं. आणि आम्ही 4-4, 5-5 तास असं सतत विकास दादाबरोबर बोलणं, बाबांबरोबर इंटरॅक्शन करणं. तेव्हाच त्या पिरियडपासून कॅम्पला आलेले अनेक लोकांशी संबंध जोडले. कुमार सप्तर्षी एक नाव. मग कुमार सप्तर्षी जेव्हा नागपूरला आले, जेव्हा MLA म्हणून पहिल्यांदा, तेव्हा इंटर्नशिपमध्ये कुमारशी पण भेट झाली. तेव्हा आम्ही सगळं ऐकून होतो स्टुडंट म्हणून. कुमार सप्तर्षी, नंतर लिमये, सुभाष अवचट, अनिल अवचट, ह्या सगळ्या एक वेगळा विचार करणारी पुण्याची BJची टीम. आणि तेव्हाच अरुण लिमयेचं क्लोरोफॉर्म नावाचं पुस्तक आलं. मग एक उत्सुकता होती आणि कुमार सोमनाथच्या कॅम्पमध्ये आल्यानंतर तेव्हा युवक क्रांती दल हे सगळ्या गोष्टी करायचा. तेव्हापासूनचा संबंध 78पासूनचा कुमारशी आजही संबंध आहे आणि कुमारशी नेहमी बोलणं होतं, चर्चा होतं. आणि जेव्हा जेव्हा कुमार नागपूरला असतो तेव्हा रात्र आपली आहे असं करून जेवणापासून सुरू झालेल्या त्या गप्पा सुरू असतात. तसंच अनेक लोकांशी म्हणजे नंतर एकदा दलाई लामा आले सोमनाथच्या आनंदवनला. तर तेव्हा दलाई लामांची भेट झाली. तेव्हा संजय उकेडे होता आणि संजय म्हणाला होता तेव्हा की हे फार वेगळी महत्व आहे, वेगळं व्यक्तिमत्व आहे. सगळे थोडपणे बाबांना नमस्कार करतात, तर हे दलाई लामामध्ये लोकांना नमस्कार करतात. म्हणजे असं एक वेगळं व्यक्तिमत्व दलाई लामांचं होतं तेव्हा. आणि जेव्हा एकदा मग मी जेव्हा इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीचा प्रेसिडेंट झालो तेव्हा ती कॉन्फरन्स चंदीगडला होती आणि तिथले ऑर्गनायझ सेक्रेटरी म्हणाले की बा ज्या कॉन्फरन्सला उद्घाटन करायचं दलाई लामा येतील तर खूप चांगलं होईल. तर मग गणायचे नागपूरला आले. तर मी म्हटलं की त्यांना आपण भेटू आणि त्यांना विनंती करू की ते जी आपली कॉन्फरन्स आहे त्याचं उद्घाटन त्यांनी करावं. आणि कॉन्फरन्सच्या सगळे इंटरनॅशनल फॅकल्टी त्यामुळे कॉन्फरन्सच्या डेट ठरलेल्या होत्या. तर मी त्यांना भेटायला गेलो. मग मला असं वाटलं की आता इंडियन अकॅडमीचे न्यूरोलॉजीचे अध्यक्ष म्हणून त्यांना ते कार्ड पाठवलं आणि ते न्यूरोलॉजिस्ट भेटायला आले. त्यांनी काही खूप इंटरेस्ट दाखवला. मग मी त्यांचे जे होते त्यांना सांगितलं की त्यांना सांगा की बाबा आमटेंचे डॉक्टर भेटायला आले. मग त्यांनी लगेच बोलावलं आणि त्यांच्याशी चर्चा झाल्या. पण ते तेव्हा जेव्हा आमचं कॉन्फरन्स होती तेव्हा ते म्हणाले की माझा ऑलरेडी कार्यक्रम अमेरिकेचा ठरला आहे, त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही. तर म्हणून बाबा आमटेंचे डॉक्टर हे माझं जे विभूषण आहे ते मला वाटतं सगळ्यात मोठं आहे. तेव्हा गावात असताना मी काय म्हणतो की खेड्यात राहणं महत्त्वाचं आहे. आणि देवी शेट्टी जे
नारायण हृदयाचे मुख्य आहे, मोठे कार्डियक सर्जन आहे, ते नेहमी सांगतात की जर चांगलं डॉक्टर व्हायचं असेल किंवा चांगले डॉक्टर हे फक्त गरीब किंवा मागासलेल्या समाजातून पुढे आलेले डॉक्टर चांगले डॉक्टर होऊ शकतात आणि जगातले सगळे चांगले डॉक्टर हे गरीब परिस्थितीतून आलेले डॉक्टर आहेत, कारण त्यांनी गरिबी जवळून पाहिली आहे. तर आम्ही जेव्हा गावात होतो तेव्हा विल्हेवान गुरुजी आणि आमचे काका त्यांनी त्यांचं शिक्षक म्हणून जी पहिली सॅलरी होती तेव्हा त्यांची सॅलरी होती 65 रुपये महिना. तर दोघांनी 65 रुपये विल्हेवान गुरुजींचे 65 रुपये आमच्या काका सहदेव काकांचे त्यांनी मिळून एक अलमारी विकत घेतली होती. आणि ती अलमारी कशा करता तर आपल्याला लायब्ररी स्थापन करायची आहे आणि ती आमच्या घरी ठेवण्यात आली होती. तेव्हापासूनचा जो ज्ञानाची ओढ आहे ती सतत सुरू आहे. मग एक प्रवास जो झाला तो PGI चंदीगडला जाण्याचा. तेव्हा जेव्हा मी बाबा आमटेच्या कॅम्पमध्ये आलो तेव्हा मला असं वाटलं की आपणही जसं संजय योगी प्रेरित झाला तर आपणही असं काहीतरी एक प्रोजेक्ट करावं, आपणही काही सामाजिक कार्यात राहावं. आता पुढे काही शिकायचं नाही आहे, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, समाजातले प्रॉब्लेम्स आहेत, तर आपण त्यात जावं. पण मग असं काही घडलं की म्हटलं की आपण आधी पूर्ण शिक्षण पूर्ण करून टाकावं. तेव्हा आम्ही सामाजिक समता समितीतर्फे परत इंटर्नशिपमध्ये तेव्हा छात्रविवाह संघर्ष वाहिनी होती जयप्रकाश नारायणची मुवमेंट. तेव्हा श्याम मानवशी आमचं रेग्युलर दर आठवड्याला मीटिंग्स व्हायच्या किंवा सामाजिक समता समिती. तेव्हा कुमार शिराडकर आला होता. कुमार शिराडकर म्हणाला की इकडेही आवश्यकता आहे पण आपल्याला त्या फील्डमध्ये सुद्धा आवश्यकता आहे, तर तू अकॅडमिक्स का नाही पुढे करत. आणि बाकीच्या अशा अनेक लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं उद्घाटन दिलं की तुम्ही पहिले एज्युकेशन हायेस्ट करून टाका. म्हणून मग ते चंदीगडला गेलो आणि चंदीगडला गेल्यानंतर असं लक्षात आलं की लोकांना असं वाटलं की मी तेव्हा चंदीगडला सगळे जे देशातले जे क्रीम आहेत ते सगळे स्टुडंट्स तिथे टॉप लोक तिथे येतात. आणि मग आपल्याला असं लक्षात आलं की आपण त्या सगळ्या टॉपमध्ये वरच्याच पातळीवर असं बरेच लोक समजायचे. तर त्यामुळे आपला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. त्यानंतरचं माझा प्रवास हा मुंबईचा आणि डॉक्टर सिंगल सरांशी काही दिवस एखाद वर्ष मी त्यांच्यासोबत काम केलं. त्यांच्या पर्सनॅलिटीचा बराच इम्पॅक्ट झाला की आपण शांत कसं राहावं. आणि पण मुंबई मला कधीच आवडलं नाही आणि त्यामुळे मग नागपूरला परत यायचं ठरवलं. आणि मला वाटतं हा एक इम्पॉर्टंट टप्पा झाला माझ्या आयुष्यात. कारण मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की चंदीगड ही मोठी, तू खूप चांगला शिक्षक आहे, रिसर्चमध्ये तुला इंटरेस्ट आहे, तर तू चंदीगडलाच का नाही सेटल हो. बॉम्बेच्या लोकांना वाटत होतं तुम्ही बॉम्बेलाच राहावं, मुंबईला. काही लोकांना वाटत होतं की तुम्ही बाहेर देशात जायला पाहिजे. पण मग मी ठरवलं नाही, मला नागपूरला परत जायचं आहे, आपल्याच लोकांमध्ये राहायचं आहे. तर नागपूरला येणं हे अतिशय महत्त्वाचं डिसिजन ठरलं. आणि मी नागपूरला नसतो आलो तर पद्मश्री मिळालीच असते. नागपूरचा खूप योग आहे, त्यामध्ये योगदान आहे. कारण नागपूरमध्ये जे वातावरण असतं, जे लोकांचा सपोर्ट मिळतो किंवा तुम्ही वेगवेगळ्या कार्य करताना तुम्ही सगळे सोबत असता, सामाजिक रिलेशनशिप असते, हे बाकी शहरात नाही आहे. मी खूप शहर पाहिले, म्हणजे देशातले पाहिले, जगातले पाहिले. आणि नागपूरला आल्यानंतर मग मी अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा मग आम्ही नॅशनल कॉन्फरन्स घेतली 2004मध्ये. आणि नॅशनल कॉन्फरन्स न्यूरोलॉजीची घेतल्यानंतर इतक्या लोकांची मदत झाली. तर देशातले जे अनेक डॉक्टर्स आले होते ते म्हणाले ना, आम्ही अनेक कॉन्फरन्स पाहिल्या, पण जे
दुसऱ्या पॅथीचे जे डॉक्टर्स आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत, ENT सर्जन आहे, पेडियाट्रिशियन आहे, फिजिशियन आहे, हे सगळे डॉक्टर तुम्ही सोबत मिळून काम करता आणि कॉन्फरन्स कशी चांगली होईल याकरता प्रयत्न करतात. तेव्हा ती नागपूरची कॉन्फरन्स आजही लोक 20 वर्षानंतर आठवण करतात की ही इतकी चांगली कॉन्फरन्स झाली होती, इंटरनॅशनल फॅकल्टी आली होती. आणि तेव्हा बरेच लोक मन लावून काम केलं लोकांनी आणि नागपूरचं नाव जगात देशात झालं पाहिजे याच्याकरता प्रयत्न केला. काही काही गोष्टी काही आपल्याला करायच्या असतात, काही परमिशन्स घ्यायच्या कॉन्फरन्सच्या रूपाने. मग म्हटलं की आपण ठीक आहे एकदा जाऊ ती परमिशन घ्यायला. मग संजय उगे मागे आला, तर मग त्याने ते पत्र डिक्टेट केलं. तो म्हणाले यहाँ सही करो, बोले तुम मत आओ, तुम यही बैठो, पेशेंट देखो, वो तुम्हारे काम नहीं है. मैं जाता हूँ, वो सब परमिशन लाता हूँ, वहाँ बहुत पापड़ बेलने पड़ते हैं, तुम वहाँ जाओगे तो बड़े डिप्रेस हो जाओ. तर असे सगळे लोक तेव्हा सोबत आले आणि म्हणून ती सक्सेसफुल कॉन्फरन्स झाली. तसंच मग तो प्रवास तिथून लोकांच्या लक्षात आलं की माझ्या ऑर्गनायझेशनल कॅपॅसिटी चांगल्या आहेत, केपॅबिलिटी चांगल्या आहेत. म्हणून मग इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीचं अध्यक्षपद आणि मग ते झाल्यानंतर मग इंटरनॅशनल जे आमचं एक संसद असते त्याला आपण काउन्सिल ऑफ डेलिगेट म्हणतो. प्रत्येक प्रेसिडेंटला एकदाच तिथे जायचं चान्स मिळतो त्या काउन्सिल ऑफ डेलिगेट. एकेका 124 देश असतात, त्यांचा एक प्रतिनिधी असतो एका देशाचा. पण मला म्हणजे बाकी लोक म्हणाले की नाही मी यावेळेस जात नाही, मला वाटतं इंडियातर्फे डॉक्टर मेश्रामने जायला पाहिजे. असं करून 7 वेळा मी त्या काउन्सिल ऑफ डेलिगेटमध्ये तर हे लोकांचं प्रेम हे फार महत्वाचं आहे. बाबा आमचे नेहमी म्हणायचे की मी आयुष्यात काही मिळवलं नाही, काही माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याकडे बँक बॅलन्स नाही, पण माझी सगळ्यात मोठी काय मिळत आहे की मी लोकांना जोडलं. लोक जी रिलेशनशिप डेव्हलप केले. तर मला वाटते हा एक इम्पॅक्ट बाबांच्या बोलण्याचा आपल्या आयुष्यात फार मोठा होतो. नंतर आम्ही जेव्हा रिसर्च सुरू केलं तेव्हा नम्रता टीचरशिप करत होती. तिने टीचरशिप सोडली आणि ती रिसर्चला जॉईन झाली. आणि त्यामुळे आमचं जे रिसर्च सेंटर आहे हे 4 रिसर्च प्रोजेक्टमध्ये जगामध्ये पहिला नंबर आला. आणि आमच्याकडे USFDAचं इन्स्पेक्शन झालं, त्यांनी आम्हाला सांगितलं की खूप चांगलं सेंटर आहे. आणि आमच्या सेंटरला व्हिजिट दिल्यानंतर ते जेव्हा USFDA वाले जर्मनीला गेले तिथलं सेंटर त्यांनी बंद केलं. ते म्हणाले रिसर्च कसं करायचं, डॉक्टर मेश्राम नागपूर. आणि मग रिसर्च करताना आमच्या असं लक्षात आलं की हे रिसर्च आपण नुसतं मेडिकल डॉक्टर पुरतं मर्यादित ठेवून चालत नाही. त्या रिसर्चचा उपयोग कोणाला झाला पाहिजे, कॉमन माणसांना झाला. आणि कॉमन माणसांना ब्रेनच्या रोगाबद्दल बऱ्याच अज्ञान आहे आणि ते जोपर्यंत आपण दूर करत नाही. म्हणजे मी नागपूर आल्यापासून सुरुवातीलाच पहिल्या 2ऱ्या वर्षीच आमचा ॲक्टिव्हिटीवर प्रोग्राम घेतला आणि तेव्हा इप्लेप्सीवर प्रोग्राम करायचा. मग काय करायचं म्हणून नवीन नवीन आयडियाज आम्ही तेव्हा करायचो. मग मी कॉमेंट्री करायचं, डॉक्टर भावे त्याच्यावर ॲक्टिंग करायची इप्लेप्सीचे टाईप्स. तर तेव्हा बऱ्याच डॉक्टरचे पेशंट येऊन सांगायचे की तो तुम्ही जो 3ऱ्या नंबरचा दाखवला ना तो मला आहे, तो 4थ्या नंबरचा दाखवला ना तो एपिसोड मला आहे. आणि तेव्हापासून म्हटलं की हे पब्लिक अवेअरनेस जे आहे लोकांना, तर अल्टिमेटली रिसर्चचा फायदा ह्या तळागाळातल्या लोकांना झाला पाहिजे, पेशंटला झाला पाहिजे. त्याकरता हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी हे पब्लिक एज्युकेशनचं पॅशन जे आहे ते तेव्हापासून बाळगलं. आणि याचा इम्पॅक्ट इतका झाला की जेव्हा वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी ही संस्था आहे ज्याचे 124 देश आहेत त्यामध्ये नेहमी चर्चा होते. आणि त्यात सगळ्यात चांगलं जे पब्लिक एज्युकेशनचं कॅम्पेन जे होतं ते जगात नागपूरला होतं असं त्यामध्ये बोलण्यात आणि नागपूरच्या स्पेशली प्रिंट मीडियाने एवढं सहकार्य केलं की प्रिंट मीडियामध्ये जेवढे आर्टिकल्स
नागपूरमध्ये यायचे तेवढे जगातले सगळे जर तुम्ही बाकीच्या जगातले जर हे केले तर ते नागपूरचे पार्टिकल्स त्याच्यापेक्षा जास्त राहायचे. तर त्याचा फरक बराच पडतो ना नागपूरमध्ये असण्याचा आणि लोक तुम्हाला जे सहकार्य करतात त्याचा. तर जेव्हा आपण पब्लिक अवेअरनेसबद्दल विचार करतो तेव्हा मी नेहमी हेल्थबद्दल सांगतो की हेल्थ म्हणजे काय. तर हेल्थ म्हणजे आपली नुसती फिजिकल हेल्थ नाही, आपली प्रोफेशनल आणि फायनान्शियल हेल्थ, आपली फॅमिली हेल्थ, आपली सोशल हेल्थ, ह्या सगळ्या गोष्टी जे हेल्थचे आस्पेक्ट्स आहेत, मेंटल हेल्थ, सायकोलॉजिकल हेल्थ, हे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि आम्ही हेही सांगतो की ब्रेन हेल्थ, आपण जे काही आहोत ते ब्रेनमुळे आहे, त्याच्यामुळे ब्रेन हेल्थ फार महत्त्वाचं आहे. आणि ब्रेन हेल्थचे 3 मुख्य पिलर्स आहेत. आणि एकदा असंच बसलो होतो वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये जेवण करताना आणि त्यांनी सांगितलं की जशी कसं म्हणजे प्रत्येक असं की तुम्ही किती वेळ झोपता. मी सांगितलं मी 7 तास झोपतो. पण दुसऱ्या सगळ्यांना विचारलं तर 10 वाजता बसले होते, पण कोणी 4 तास झोपले, कोणी 3 तास झोपायचे. आणि पण एक जे होते ते न्यूरोलॉजिस्ट ते 1च तास झोपायचे. म्हटलं तुम्ही काम कसं करता. म्हणजे मला तेव्हा वाटलं की जेव्हा जेव्हा त्यांना मेल द्या, त्यांना पत्र द्या की ते लगेच रिप्लाय करतात. आणि कोणताही कार्यक्रम बघितला की ते येतात. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही झोपता किती वेळ. म्हणजे मी 1च तास झोपतो, मी 23 तास काम करतो. तर हे सवयीवर असतं. पण आता ब्रेन हेल्थच्या दृष्टीने आम्ही नेहमी सांगतो की 6-7 तासाची झोप फार आवश्यक आहे. आणि दुसरं जे इम्पॉर्टंट पिलर आहे एक्झरसाइज, फिजिकल एक्झरसाइज आणि मेंटल एक्झरसाइज. आणि फिजिकल एक्झरसाइज जर तुम्ही कराल तर डिमेन्शिया व्हायचं प्रमाण जे आहे ते 30% कमी होतं. आणि मेंटल एक्झरसाइज कराल तर ते त्यांनी तुम्ही जितकं यूज कराल, मेंदूला सक्षम ठेवाल, तितका मेंदू चांगला असतो. आम्ही नेहमी सांगतो की यूज युअर ब्रेन, अदरवाईज यू विल लूज युअर ब्रेन. तर ह्या ज्या शारीरिक आणि मेंटल एक्झरसाइजेस आहेत. आणि मी बाबा आमटेचं नेहमी उदाहरण देतो. बाबा जेव्हा 90 वर्षाचे होते तेव्हा मी त्यांचा CT स्कॅन केला होता आणि त्यांची अँजिओग्राफी केली होती. तर बाबांचं जे ब्रेन आहे ते 25 वर्षाच्या युवकासारखं तेव्हा 90 वर्षात होतं. आणि कशामुळं त्यांनी हे जे सामाजिक कार्य, फिजिकल त्यांचं काम जे केलं आणि तो डाएट त्यांनी जो पाळला आयुष्यभर, त्याचं हे आहे. आणि त्याच्यामुळे बाबांचं जे एकंदर लाईफ आहे ते इन्स्पायर करण्यासारखं आणि लोकांना त्यापासून प्रेरणा घेण्यासारखं. त्यामुळे आपण जेव्हा सांगतो की ब्रेनचे जे एनिमीज आहेत आणि ब्रेनचे जे मित्र आहेत, मग तो चांगला डाएट असो, चांगल्या सवयी असो, सामाजिक कार्य असो, नवीन गोष्टी शिकायची जी प्रेरणा आहे, लँग्वेजेस असो, लिखणं असो, वाचणं असो, तुम्हाला जी आवड आहे, म्युझिकमध्ये आवड आहे, तुम्हाला फिरायची जी आवड आहे, हॉबीज तुम्ही डेव्हलप करा. आणि कारण काय होतं की त्याचं नंतर खूप काम येतं आयुष्यात. आता मी एक खूप सिनियर प्रतिष्ठित नागरिक माझे पेशंट आहेत आणि ते आता बरेच जे बेडवर आहेत. म्हटलं तुम्ही काही हॉबीज, तर म्हणे डॉक्टर साहेब मला आयुष्यात मी माझं काम हे एवढंच पाहिलं, म्हणे मला काही हॉबीज नाही आहे, मला म्युझिक नाही आवडत, मला वाचणं नाही आवडत, काहीच नाही. त्याच्यामुळे मला आता वेळ कसा द्यायचा तर तो एक प्रश्न आहे. तर म्हणून आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही तुमचं जे काम आहे किंवा तुमचं जे प्रोफेशन आहे ते 80% मध्ये तुम्ही तुमचं काम करा आणि 20% जे आहे, 20 ते 30% तुम्हाला जे आवडतं त्यामध्ये तुम्ही स्पेंड करा. मग प्रत्येकाची आवड वेगवेगळी राहू. तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा डाएटबद्दल आपण सांगतो तेव्हा त्याही 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ते किती खायचं, किती वेळा जेवायचं, त्याच्यामध्ये फास्टिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि काय काय खायचं, ह्या सगळ्याबद्दल आम्ही लोकांना एज्युकेट करतो. आणि आज आपल्याला असं दिसून येतं की आपल्या प्लेटमध्ये खूप पॉयझन आहे.
म्हणजे ते फ्रूट रायफन्स असो, फर्टिलायझर्स असो, केमिकल्स असो, 1950 पासून 3,50,000 केमिकल्सचं शोध लागला आणि हे केमिकल्स या ना त्या प्रकारे आपल्या फूड सिस्टीममध्ये येत राहतात आणि त्यामुळेच खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. तसंच बऱ्याचशा गोष्टी ज्या त्या टाळण्यासारख्या असतात, त्यामुळे प्रॉब्लेम्स होतात. जसं B12 डेफिशियन्सी आहे किंवा ही खूप कॉमन आहे. तसंच व्हिटॅमिन D डेफिशियन्सी, डॉक्टर लोकांचा सर्वे केला होता मुंबईच्या, त्याच्यात 56% लोकांना व्हिटॅमिन D डेफिशियन्सी सापडली. 56 डॉक्टर्स. तर आपल्या देशात फ्री सनलाईट आहे, म्हणजे जगात लोकांना मिळत नाही तरी आपण तो सनलाईट घेत नाही. आपण AC मध्ये घरात राहतो आणि नवीन जी पिढी आहे ती आज बाहेर जात नाही फिरायला. आधीचे जे जनरेशनचे होते ते रोज बाहेर फिरायला जायचे, त्यामुळे त्याचे डेफिशियन्सी डिसीजेस बरेच होतात. बरेचदा असं वाटतं की आपल्याला खूप मोठे मोठे लोक इन्स्पायर करतात. असंच नाही, म्हणजे काही काही वेळेला खूप साधारण व्यक्तीसुद्धा तुम्हाला इन्स्पायर करू शकतात. एकदा असंच मी क्लिनिकमध्ये बसलो होतो आणि 10वी वर्ग पास झालेली मुलगी आली आणि तिने सांगितलं की मला 95% मार्क आहेत, वडील नाही आहे आणि उद्या शिवाजी सायन्स कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे, माझ्याकडे पैसे नाही. तर मी म्हटलं किती फी आहे? ती म्हणे काय 14,500. तर मी तिला 15,000 रुपये म्हटलं इथे तुझ्या ॲडमिशन कर. मग आमचे मित्र डॉक्टर पाटील त्यांना सांगितलं की अशी एक मुलगी आली आणि असे बरेच विद्यार्थी असतील की जे ज्यांना आवश्यकता आहे पण ते आपल्याकडे पोहोचत नाही. तर मग तेव्हापासून आम्ही पुअर म्हणजे मेरिटेड स्टुडंटचा स्कॉलरशिप प्रोग्राम लॉन्च केला सम्यक मेडिकल फाउंडेशनतर्फे आणि आतापर्यंत आम्ही 80 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिलेलं आहे. तर वेगवेगळ्या दृष्टीने आता विकास आणि भारती हे काम करतात. व्यसनमुक्ती अतिशय महत्त्वाचं काम आहे. त्यांना नवीन आयुष्य तुम्ही कसं देऊ शकता हे सी झाडे सरांच्या स्मृतीमित्र त्यांनी हा जो उपक्रम सुरू केला, अतिशय अभिनंदनीय असा उपक्रम आणि आज आपण त्या वास्तूमध्ये आज इथे हा कार्यक्रम होतो आहे, त्याचा मला अतिशय आनंद आहे. तसंच मग बरं ह्या ज्या सगळ्या गोष्टी होतात ना, तर मला काहीशी ॲम्बिशन नव्हती का की आपण खेड्यातून आलो तर आपण काही जगाच्या तिथपर्यंत जाऊ शकू, ट्रस्टी होऊ शकू, ही काही ॲम्बिशन नव्हती. पण या सगळ्या लोकांनीच आम्हाला असं पुश केलं की तुम्ही पुढे जा त्या आणि त्याच्यामुळं हे करता आलं. तसंच मग आता कुठल्याही नवीन गोष्टीमध्ये मला अडकवून देतात. आता एकदा जब्बार पटेल आले, ते म्हणाले की तू आता हे फिल्म फेस्टिवल, मला म्हणलं माझा काही फिल्म फेस्टिवलचा संबंध नाही आहे. नाही तू कर ना, मी आहे ना. आणि तेव्हापासून मग ते इंटरनॅशनल फेस्टिवल सुरू झाला. मग ते 7-8 फेस्टिवल आम्ही नागपूरमध्ये केले, ते विदर्भ साहित्य संघाचा. तर त्यामुळे हा जो प्रवास आहे खेड्यात सुरू झालेला आणि हा तो नागपूरचा, चंदीगड, इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी, वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी, ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये हे सगळं टीमवर्क आहेत, लोकांचं इन्स्पिरेशन आहे. त्याच्यामध्ये फॅमिली आहेत, पेशंट्स आहेत, वेल विशर्स आहेत, टीचर्स आहेत, आमचे डॉक्टर्स आहेत, नागपुरातले डॉक्टर, महाराष्ट्रातले, देशातले, जगातले पत्रकार मित्र आहेत आणि ज्या सगळ्या लोकांचा वेल विशर सगळ्यांचा सहयोग आहे. तर मला वाटतं ह्या ज्या पुरस्कार आहेत त्यामध्ये या सगळ्यांचं योगदान आहे आणि त्या हा जो पुरस्कार आहे किंवा हा सन्मान आहे मी त्या सगळ्यांच्या वतीनं तो स्वीकारतो आहे असं मला वाटतं. बाबाचं, विकासचं, प्रकाशदादांचं मी त्यांना सांगतो की बा हे इन्फेक्शन आहे मला लागलेलं तुमच्या भाषेत. हे इन्फेक्शन आहे आणि ते इन्फेक्शनमुळे मी काय जे करू शकतो ते त्याचं इन्फेक्शन हे बरेचदा वाईट असतं, पण हे काय काही चांगलं इन्फेक्शनसुद्धा आपल्याला आयुष्य घडवायच्या कामी येतं. तसंच मग बऱ्याच लोकांपासून आपण प्रेरणा घेतो. मग आम्ही एक सिरीज सुरू केली होती, इन्स्पायरिंग पीपल इन न्यूरोसायन्स. बऱ्याच लोकांनी ती ऐकली किंवा
आमचे जे रेग्युलर कार्यक्रम होतात आतापर्यंत मला वाटतं मी 450-500 आर्टिकल्स पब्लिक अवेअरनेसवर लोकांना म्हणजे पर्यंत पोहोचवले. आणि 30th सेंचुरीचं जे हे आहे ते एक फिलॉसॉफर होते थॉमस एक्विनस, ते नेहमी सांगतात की मनी, पॉवर, प्लेझर आणि प्रेस्टीज हे 4 इडियट्स आहेत जे तुम्हाला ड्राईव्ह करत राहतात नेहमी. तर याने तुम्हाला हॅपीनेस येत नाही. तुम्हाला जर खरं हॅपीनेस पाहिजे असेल तर तुमची फॅमिली, तुमचं फ्रेंड, तुमचं जे काम करता ते तुमची कामामध्ये तुम्हाला आनंद वाटला पाहिजे जे काही करता त्यामध्ये. आणि तुमचा जो काही फेथ आहे किंवा विश्वास आहे, नॉट ऑनली ऑन गॉड बट ऑन, माझा फेथ हा माणसांवर जास्त आहे. तर नेचरवर विश्वास आहे. तर ह्या गोष्टी तुमच्या हॅपीनेस करता फार महत्त्वाच्या आहेत. प्रशांतनी एक मुद्दा उचलला की बंधुता कमी होते आहे, हा एक चिंतेचा विषय आहे, सगळ्यात पुढे चिंतेचा विषय आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे, मला असं वाटतं की हे आपल्या माइंडचं जे हॅकिंग आहे, आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा जर प्रॉब्लेम असेल तर ती माइंड हॅकिंग. आपला कॉम्प्युटर हॅकिंग ज्यातलं लोकांचं आपण आपला मेंदू वापरत नाही, आपली सतत वापरत नाही. साळुंखे नेहमी म्हणतात की तुमच्या खांद्यावर तुमचं डोकं असलं पाहिजे, ते तुमचं डोकं राहत नाही. तुम्ही कोणाच तरी डोक्याने कोणातरी तुम्हाला सांगतं की तुम्ही असं करा तसं करा, तुम्ही करत जाता, तुम्ही दुसऱ्यांचं ऐकत जाता आणि तसं वागत जाता. त्यामुळे हे सगळ्या लोकांचे जे मेंदू हॅक झाले आहेत, माइंड हॅक झालं आहे, त्यांना रस्त्यावर आणण्याची आज फार मोठी काळाची गरज आहे. आणि विकासदादांनी आपले त्यांच्या भावना अतिशय व्यक्त केल्या. त्यांचं दुःख मी समजू शकतो, कारण मी खूप वेळेला आनंदवनवर जातो आणि आमच्या पुढे प्रश्न असतो की आता काय करायचं, म्हणजे पुढे काय आहे त्याचं. म्हणजे लोक का इतके संवेदनहीन झालेले आहेत. लोकांना म्हणजे थिंकिंगच नाही का असं होत आहे, असं नेहमी विकासदादाबद्दल चर्चा होत असते. तर या संबंध गोष्टीचा मला वाटतं आपण सर्व लोक विचार करू. या निमित्ताने आज आपल्याला सगळ्यांना भेटता आलं, अतिशय आनंदाचा क्षण आहे. आणि एकदा अशाच कार्यक्रमाला मी जेव्हा ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचा अध्यक्ष झालो, वर्ल्ड ट्रॉपिकल न्यूरोलॉजी, गडकरी साहेब आले होते. तर ते म्हणाले की डॉक्टर मेश्राम जे यश आहे ते शालीनता आणि नम्रताचं लक्षण आहे. तर म्हटलं नम्रता तर माझी सहचारीच आहे आणि शालीनता ही मी माझ्या शाळेतून शिकलो आहे. त्याच्यामुळे हे माझ्या जीवनात अतिशय महत्त्वाचं आहे. शांतीदेवा म्हणून एक बुद्धिस्ट टीचर होते, ते असं म्हणाले की किंवा जगातलं जेवढं काही दुःख आहे हे आपण आपल्याकरता आनंद किंवा हॅपीनेस जमा करण्याकरता करतो, त्यामुळे की आपल्याला प्लेझर्स पाहिजे असतात आयुष्यात. आणि जगात जेवढं काही हॅपीनेस आहे ते दुसऱ्याकरता हॅपीनेस विश करणं किंवा दुसरे कसे लोक हॅपी होतील त्याबद्दल विचार करणं किंवा त्या दृष्टीने काम करणं त्यामध्ये आहे. मला वाटते विकासदादा लहानपणापासून बाबा ते आणि पूर्ण त्यांची फॅमिली लोकांना आयुष्य कसं बदलता येईल, कारण तिथे नुसतंच कुष्ठरोगाचं काम नाही आहे, अनेक प्रकल्प तिथे चालतात आणि लोकांच्या जीवनात आनंद कसा करता येईल. म्हणजे जेव्हा आपण पाहतो त्यांचं काम, तर ते त्यांचं काम इतकं मोठं आहे की आपण त्याचं म्हणजे मला वाटतं मी जर त्यांचं 1% काम करू शकलो आयुष्यात तर मी स्वतःला धन्यवाद आहे. आणि वास्तविक पाहता बाबांना नोबेल प्राईज मिळाला पाहिजे होतं, बाबांना भारतरत्न मिळाला पाहिजे, इतकं मोठं काम ते जगाच्या पाठीवर करतात. एवढी सगळ्यात मोठी जी संघटना आहे म्हणजे NGO आहे ही जगात लेप्रोसीची
ही NGO ही जगातली सगळ्यात मोठी NGO आज समजण्यात होती. तर विकासदादा, मला अशी आशा आहे की यातले बरेच लोक आनंदवनला येतील. आपण सर्व विचार करू. संजय उगेमुगेचे प्रोजेक्ट फार मोठा आहे आणि त्यांचं काम सांभाळत नाही एवढं मोठं आहे. त्यांनी त्यांच्यामध्ये तो धाडस आहे, ती तडप आहे. अरविंद जेव्हा IIT गेला तेव्हा सगळे लोक सांगायचे, किंवा आम्ही जेव्हा स्टुडंट होतो तेव्हा म्हणजे नंतरही सांगायचे की अरविंद IIT गेला, खूप ब्राईट स्टुडंट शिवनिका शाळेचे. आणि आम्ही जेव्हा स्टुडंट होतो तेव्हा सांगायचे की बबनभाई मेरिटमध्ये आलो, तुम्हाला यायचं आहे. त्याचे एक्झाम्पल्स द्यायचे. तर हे जे मला वाटतं अचिव्हमेंट्स आहेत या सगळ्या लोकांमध्ये, या अचिव्हमेंट्समध्ये सगळ्या लोकांचा भाग आहे. त्यामुळे मी सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो, सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि विकास, प्रशांत, अरविंद या लोकांनी हा जो कार्यक्रम घडवून आणला, या निमित्ताने सगळ्या लोकांना एकत्र केलं, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो.